हंबरटा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. ही तर शेतकऱ्यांची थट्टा. उद्धव ठाकरे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरटा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरे यांनी महायुती सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मोर्चामध्ये विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अबादास दानवे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी या पॅकेजचे समर्थन करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. मुख्यमंत्री म्हणाले की खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी मनरेगातून 3.5 लाख रुपये देणार आहोत. पण मी त्यांना आव्हान देतो, तुमची नियत खरी असेल तर दिवाळी आधी 3 लाखापैकी किमान 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 31,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे म्हणाले, मी या सरकारच्या पॅकेजचे समर्थन करतो. माझी एक अट आहे, जीवन उद्ध्वस्त झाले, जमीन खरडून गेली आहे, रब्बीचे पीक घेणार कसं, म्हणून आम्ही 50,000 रुपये का मागत आहोत हे समजून घ्या. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होते, आता मी तुमची नियत पाहतो, पण मी राजकारण करत नाही. शेतकऱ्याने मदतीसाठी विचारलं तर त्याला म्हणतात राजकारण करू नको. मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांची मते चालतात का? शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही सरकार आणता आणि शेतकऱ्यांचे न्याय मागितला तर म्हणता राजकारण करू नको. हे कुठले सरकार आहे? शब्दांकन डॉ. सुरेश राठोड, कार्यकारी संपादक, दैनिक रोखोक, कोल्हापूर.